आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे अर्जुना, शास्त्रांमध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांचं वर्णन आहे, ज्यांच्याद्वारे प्राणी देवतांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतात. हे अर्जुना, समस्त देवता माझंच स्वरूप आहेत. त्यामुळे या यज्ञांद्वारे प्राणी माझीच आराधना करतात. हे मधुसूदन, तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की यज्ञ अनेक प्रकारचे असतात. कृपा करून मला त्या सर्वांचं विवरण सांग. पार्था, आधी हे समजून घे की यज्ञ काय आहे. स्वतःच्या एखाद्या श्रेष्ठ वस्तूला, स्वतःच्या धनसंपत्तीला, स्वतःच्या एखाद्या विशिष्ट भावनेला, किंबहुना स्वतःच्या एखाद्या तीव्र इच्छेला माझ्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून टाकणं, यालाच यज्ञ म्हणतात. स्वतःच्या प्रिय वस्तूचा त्याग हीच यज्ञाची मूळ भावना आहे. म्हणूनच शास्त्र सांगतं की यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर जे अन्न मागे उरतं ते ग्रहण करणारा मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. आणि जे लोक केवळ स्वतःचंच पोट भरण्याच्या उद्देशाने अन्न शिजवतात ते तर पाप भोजनच करत असतात. हे केशव, यज्ञाच्या बाबतीतली सर्वसाधारण भावना तर हीच आहे की अग्नी प्रज्वलित करून अग्निकुंडात आहुती देण्याचं नाव यज्ञ आहे. परंतु हे माधव, तू तर म्हणतोयस की जनकल्याणचं कोणतंही कर्म यज्ञ आहे. स्वतःच्या एखाद्या प्रिय वस्तूचं बलिदान अथवा त्याग देखील यज्ञ आहे. याचा अर्थ काय? हे अर्जुना, हे बरोबर आहे की प्राणी त्याच्या निष्ठेनुसारच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्यासाठी हवन आदी करत असतात. त्याला देखील यज्ञच म्हणतात. आणि काही लोक परमदानी असतात. ते त्यांच्या धनसंपत्तीचं दान करतात. त्यालाही यज्ञ म्हणतात. त्याला द्रव्य यज्ञ म्हणतात. अनेक योगी निस्वार्थ भावाने विद्यादान करतात. त्याला ज्ञान यज्ञ म्हटलं जातं. या व्यतिरिक्त अष्टांग योग साधनेच्या काही योगिक क्रिया देखील आहेत, ज्यांच्याद्वारे अनेक योगी पुरुष आध्यात्मिक सिद्धींकरता प्राणायामाच्या क्रियांवर आधारित प्राणयज्ञ करत असतात. हा प्राणायाम क्रियेवर आधारित यज्ञ कसा असतो केशव? हे अर्जुना, योगी जेव्हा मंत्र आणि तंत्र दोन्ही प्रकारच्या साधन पद्धतींद्वारे कधी अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन करतात, तर कधी प्राणवायूमध्ये अपान वायूचं हवन करतात. आणि काही योगी गूढ योग विद्येद्वारा प्राणवायू आणि अपानवायू दोहोंची गती नियंत्रणात ठेवून त्यांच्या प्राणांचं प्राणातच हवन करतात. हे अर्जुना, अशा प्रकारच्या साधनेचा प्रयोग करण्यापूर्वी कुणा सिद्ध गुरुकडून त्याचं संपूर्ण शिक्षण प्राप्त करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्राण्याने जर अतिशय विनम्र होऊन गुरुला वारंवार प्रार्थना केली तर गुरु प्रसन्न होऊन त्याला या सर्वांचं ज्ञान प्रदान करतील. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय त्या मार्गावर चालणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. हे मधुसूदन, तू अत्युत्तम यज्ञांचं वर्णन केलं आहेस. परंतु यातील काही यज्ञ असे आहेत जे सर्व मनुष्य करू शकत नाही. जसं की द्रव्ययज्ञ कुणी निर्धन व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे हे कृष्ण, जनकल्याणाकरता हे सांग की सर्वात श्रेष्ठ यज्ञ कोणता आहे? हे पार्था, द्रव्य यज्ञाच्या तुलनेत
ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण मानवाचं सर्वोच्च कल्याण केवळ ज्ञानशक्तीनेच होऊ शकतं. ज्ञानच मनुष्यास चांगलं वाईट, पाप पुण्य, धर्म अधर्म यांची ओळख करून देतं. इतकंच काय, ज्ञानाच्या द्वारेच प्राण्याला भगवंतांच्या स्वरूपाचं खरं ज्ञान होतं. हे पार्था, ज्ञान तो अग्नी आहे, ज्यात मानवाचे सर्व दोष, दंभ, अहंकार आदी अवगुण भस्म होऊन जातात. इतकंच काय, पण भक्तीचं मूळ देखील ज्ञानच आहे. काय म्हणालास? भक्तीचा उगम देखील ज्ञानातच होत असतो? हो अर्जुना, ज्ञानाच्या पर्वताच्या शिखरावर पोहोचूनच मनुष्याला हे ज्ञान प्राप्त होतं की ज्ञान पर्वताच्या शिखराहूनही अधिक उंचीवर ते निर्मळ आकाश आहे, जिथे भक्तीचं राज्य आहे. आणि जेव्हा प्राणी त्या भक्तीच्या आकाशात पोहोचतो, तेव्हा प्रभू त्याचा हात धरून त्याला त्यांच्या श्रीचरणांशी घेऊन जातात. हे अर्जुना, हे समजून घे की ज्ञानाच्या शेवटच्या पायरीवर चढल्यानंतरच प्राण्याला श्रद्धेचे पंख प्राप्त होतात. आणि त्या श्रद्धेच्या पंखांच्या साहाय्यानेच प्राणी भक्तीच्या आकाशात विहरू लागतो. म्हणूनच मी ज्ञानयज्ञाला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे.